नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोलिसांच्या घरातील तिजोरी अर्ध्या किलोमीटर शेतात नेत फोडली. लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले. कोल्हापुरातील घटना. निलजी तालुका गडिंग्लज येथे 4 ते 5 बंद घरांचा कडिकोंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या घराचाही समावेश आहे. त्यांच्या घरातील अख्खी तिजोरीत घराबाहेर काढून ती किमान अर्धा किलोमीटरवरील शेतात नेऊन फोडली. यातून लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले 5,000 रुपये चोरल्याची चर्चा आहे. दरम्यान सोमवारी दिनांक 8 रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. घटनेची माहिती अशी की महामार्गालगत निलजी गाव आहे. गावातील सुरेश सिद्धनाईक, संजय लठ्ठी, भैरू गडकरी, किरण गवळी यांच्या बंद घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. सर्वांच्या घरांचा कडिकोंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सिद्धनाईक व गडकरी यांच्या घरातील कपाट फोडून कपडे व कागदपत्रे विस्कटली. त्यानंतर किरण गवळी यांच्या घरातून एक ट्रंक चोरला व शेतवाडीत जाऊन तो फोडला. या तिन्ही घरात काहीच हाती लागले नाही. दरम्यान सैन्य दलात सेवा बजावून निवृत्तीनंतर संजय लठ्ठी 6 महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झाले. ते कुटुंबासह सध्या कामाच्या ठिकाणीच राहतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मागे त्यांचे RCC घर बंद असतं. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडला व आत प्रवेश केला. घरातील एक तिजोरी उचलून थेट अर्धा किलोमीटरवरील शेतवाडीत नेत ती फोडली. त्यात लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले 5,000 रुपये पळवले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.